गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. साप्ताहिक विवेकने सप्तर्षी हा अर्वाचीन संतांचे चरित्र सांगणारा अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. आता आपल्या असं मनात येईल की संतांची इतकी चरित्र, लीलामृत, पोथ्या उपलब्ध असताना पुन्हा हा प्रपंच का? कारण असं आहे, मनुष्य जीवनाचे 4 टप्पे असतात. माणूस म्हणून जन्माला या, माणूस म्हणून मरा, माणूस म्हणून जन्माला या, परमार्थ करा, मुक्त व्हा, आणि माणूस म्हणून जन्माला या आणि संत म्हणून शिल्लक राहा. जे संत म्हणून शिल्लक राहिले त्यांची दृष्टी ही काळाच्या पलीकडे असते. काळ हा झरझर बदलत जातो, अनेक गोष्टी आपल्या पोटात घेऊन जातो, आणि माणूस मात्र जिथे आहे तिथेच असतो. त्याला पथदीपाची अत्यंत आवश्यकता असते. तर हे दृष्टिकोन संतांजवळ असतं. संतांनी अनेक चमत्कार केले, पण हा जो ग्रंथ आहे त्यात चमत्कार नाही, तर संतांनी पुढच्या काळाची पावलं ओळखून माणसाला माणूस म्हणून जगा हे शिकवणारं कुठलं कार्य करून ठेवलं आहे याची सगळी ओळख या ग्रंथामध्ये आहे. यात पहिले आहेत संत ते स्वामी समर्थ. आज अलोट गर्दी स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून वृद्धांपर्यंत. कारण स्वामी समर्थांचं एक वाक्य सगळ्यांच्या मनावर कोरलेलं आहे, ते म्हणजे घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, हम गया नहीं जिंदा है. जेव्हा एखादा माणूस प्रामाणिकपणे आपलं कार्य करत असतो तेव्हा खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावणारे लोक त्याचा उपहास आणि टिंगल करतात. अशा वेळी त्याला वाटतं माझी वाट चुकली की काय, मी बरोबर चालतोय की नाही. त्यावेळी स्वामी समर्थ त्याला आश्वासन देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काळाची पावलं ओळखून स्वामी समर्थांनी जो उपदेश दिला आहे तो या चरित्रात आहे. दुसरे म्हणजे योगी शंकर महाराज. शंकर महाराजांनी ज्ञानेश्वरांचा मानसपुत्र असलेला शब्द त्यांच्या जो ज्ञानेश्वरीत आहे, आज आपले शब्द तर पटकन विरून जातात नाही का, पण ज्ञानेश्वरांचा शब्द हा 700 वर्षापासून जसाचा तसा ताजा आहे. कारण माणूस घडवण्याचं शिक्षण त्यात. आणि योगी शंकर महाराजांनी हे ज्ञान आपल्या चरित्रातून, आपल्या जगण्यातून दिलं आहे. ते पथदर्शक असंच आहे. तिसरे आहेत ते शिर्डीचे साईबाबा. सक्का मालिक एक हा संदेश देणारे साईबाबा आजही सगळ्यांच्या हृदयामध्ये घर करून. कुठल्याही एका संप्रदायाचा आग्रह नाही, कुठलीही एक उपासना नाही. माणसाला माणूस म्हणून कसं जगता येईल, तो पशुकडे न जाता माणूस म्हणूनही जगला तरी समाजाला पुरेसा आहे हे सांगणारं जे आहे ते साई बाबा शिर्डीचे यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं हे सांगणारे साईबाबा म्हणूनच सगळ्यांना आपलेसे असे वाटतात. गजानन महाराजांचं तर प्रगटीकरणच मुळात असं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म ही शिकवण देणारच आहे. आज आपण शेगावला गेलो तर दोन तीन गोष्टी आपल्या मनात ठसतात. एक म्हणजे तिथली असणारी स्वच्छता, दुसरं म्हणजे तिथे असलेली शिस्त, तिसरं म्हणजे तिथे असलेलं मौन, आणि येणारा जो पैसा आहे, धन, ते समाज कार्यासाठी त्याचा उपयोग केला. गजानन महाराजांची ही शिकवण होती माणसांना, ती वेगळ्या स्वरूपात या ग्रंथामध्ये मांडलेली. संत बाळूमामा ते मेंढपाळ होते, पण असं आहे की पूर्वापार चालत आलेला धनिक आणि श्रमकरी, कष्टकरी यांचा जो संघर्ष आहे तो आजही संपलेला नाही. संत बाळूमामा यांनी यासाठी आपलं जीवन जे आहे ते खर्च केलेलं आहे. दुर्जनांना धडा आणि सज्जनांचं रक्षण हेच त्यांचं ब्रीद होतं. आजही म्हणून संत बाळूमामांकडे एवढी गर्दी आहे, कारण प्रामाणिक माणसाचं जीवन सुकर कसं होईल
याचंच शिक्षण आपल्या जीवन कार्यातून बाळूमामांनी दिलंय. आणि प्रकृतीबरोबर जगा, निसर्ग काय आहे तो समजून घ्या, म्हणून ते मेंढ्यांमध्ये राहिले आणि त्याचं मुक्या जनावरांचंही काय सांगणं असतं ते समजून घ्या, हे त्यांनी जे आहे ते आपल्या चरित्रातून समजून सांगितलं. गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य, त्यांना आपण नामावतार असं म्हणतो. संत गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं, मी आयुष्यभर एकच व्रत केलं, मी कुणाचंही अंतःकरण दुखावलेलं नाही. केवढी मोठी शिकवण. जगाचा व्यवहार ज्या वाणीतून चालतो ती वाणी शुद्ध असावी, तो उगम शुद्ध असावा, म्हणून परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरणाने वाईट विचार दूर पळतात आणि ज्ञानाबरोबरच अनेक गोष्टींचं शिक्षण हे नामस्मरण आपल्याला देतं. मनाच्या अंतरंगात काय बदल होतात, हे माणसाचं जीवन कसं बदलून जातं नामामुळे, हे सांगणारं चरित्र याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि याच्यातलं शेवटचं चरित्र आहे ते स्वामी स्वरूपानंद पावसते. आपण बघतोय की जग कुठे कुठे कधी कधी विनाशाकडे कसं चाललंय हे आपण बघतो नेहमी. अनेक भौतिक सुखसोयी सभोवताली असताना सुद्धा माणसाला जगणं का नकोसं होत आहे. अगदी छोट्या मुलांपासून, समजायला लागलेल्या मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत आत्महत्येचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. तर हे सगळं लयाला जाऊन मी कोण आहे ही साधना सांगणारं स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र आहे. सोहम साधना. अरे माणसा, तुझ्यामध्ये अफाट शक्ती आहे, तू मनात आणशील ते तू घडवू शकशील, असा आत्मविश्वास माणसामध्ये जागृत करण्याचं सामर्थ्य हे स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रात आहे. त्याचं लाभ आणि त्याचं शिक्षण आपल्याला हे चरित्र देतं. या ग्रंथाचं संपादन रवींद्र गोळे यांनी केलेलं आहे आणि त्याची अर्पण पत्रिका अशी आहे की भारतीय समाजमन घडवणाऱ्या संत परंपरेला सविनय समर्पण, अशी त्याची पत्रिका आहे. आणि याच्यात अजून एक लेख आहे, तो म्हणजे की या सप्तर्षींचा विठ्ठल अनुबंध, अतिशय संशोधनपूर्ण आणि सुरेख असा लेख या ग्रंथामध्ये आहे. त्याचा समारोप अतिशय सुंदर रीतीने केलेला आहे. हा ग्रंथ पुढे अनेक पिढ्यांसाठी पावलापुरता प्रकाश ठरेल यात काही शंकाच नाही.